दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरातील त्या खुनाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मागील 2 दिवसापूर्वी नाशिक शहरात सातपूर नगरच्या कामगार नगर या भागात एक तरुणाचा खून झाला होता। याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एका राहत्या इमारतीच्या गच्चीवर मध्यरात्री या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह पार्किंग मध्ये आणून टाकला। असा हा खळबळजनक प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महेंद्र सारकी असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। महेंद्र हा कामगार नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी होता। महेंद्रच्या खून प्रकरणाला त्रिकोणी प्रेम संबंधाची किनार असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्याचा फरार मारेकरी हा त्याचा मित्रच असून सातपूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या रात्री महेंद्राचा खून झाला त्या रात्री तो मोबाईलवर बोलत होता असं देखील पोलिसांनी सांगितलं। त्याच्या मोबाईल क्रमांकाचं CDR देखील पोलिसांकडून तपासलं जातोय। महेंद्र ज्या मुलीसोबत बोलायचा त्याच मुलीच्या संपर्कात त्याच्याच खोलीमध्ये राहणारा एक दुसरा तरुण होता असंही पोलीस तपासात निष्पन्न झालं। या दोघांमध्ये त्यावरून वाद देखील झाले होते अशी माहिती देखील पुढे येते। या प्रकरणात प्रेमाच्या त्रिकोणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। सातपूर पोलीस इतर सहकाऱ्यांची देखील चौकशी करत आहेत। या खुनाशी संबंधित चौकशी करून पोलीस पुरावे गोळा करत आहेत आणि संशयिताचा माग काढत आहेत। मात्र अजूनही तो खुनी संशयित फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।